हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्याचं न सांगितलेलं वचन. आपल्या कुटुंबात एक गोष्ट कायम चर्चा होते. बाबा रोज संध्याकाळी कुठेतरी जातात, पण कुणालाही सांगत नाहीत ते कुठे जातात. त्यांचं नाव शरद देशमुख. कुटुंब शांत, अभिमानी, प्रतिष्ठित. पण त्यांच्या या गुप्त जाण्यामुळे घरात एक विचित्र तणाव निर्माण व्हायचा. आई सुलभा नेहमी म्हणायची, काय आहे त्यांना, एवढं लपून कशाला जायचं, काही प्रॉब्लेम असेल तर सांगावं. आम्ही 3 भावंडं, मी मयूर, मोठी बहीण नेहा आणि धाकटा भाऊ ओंकार. आम्ही देखील त्याच प्रश्नात अडकलेलो. बाबा मात्र नेहमी शांत. हातात एक छोटा बॅग, हेल्मेट आणि सरळ बाहेर. न सांगता, न विचारता, न कुणाकडे पाहता. एक दिवस आई जोरात म्हणाली, शारदा, हे असं चालत नाही. लोक काय म्हणतील, तुमचं काहीतरी बरोबर नाही. बाबांनी फक्त एक उत्तर दिलं, काही चुकीचं करत नाही मी. पण त्यांनी कुठे जातो याचं उत्तर देणं मात्र टाळलं. त्यांच्या या वागण्यामुळे घरातला विश्वास हलत होता. आईच्या डोळ्यात राग, काळजी आणि भीती तिन्ही एकाच वेळी दिसत होतं. कधी कधी असंही वाटायचं, बाबा कोणत्या अडचणीत तर नाहीत ना, आपल्यापासून दूर जात आहेत का. काही कर्ज, काही गैरसमज, काही गुपितं. पण बाबांचं काही बोलत नसल्यामुळे शंका वाढतच गेल्या. भाऊ ओंकारनं एक दिवस सुचवलं, आपण त्यांच्या मागे जाऊया, आपल्याला कळेल ते कुठे जातात ते. नेहानं लगेच विरोध केला, नको ग, हा आपला बाबा आहे, आपल्याला त्याचा पाठलाग शोभतो का. मी मधला, दोघींच्या मध्ये अडकलेलो. पण घरातला तणाव वाढत होता. एक दिवस बाबांनी बाईक काढली आणि निघाले. ओंकार म्हणाला, दादा, आज तरी जाऊ. मी मान हलवली. आम्ही त्यांच्या मागे अंतर ठेवून निघालो. त्यांनी शहराच्या गर्दीला चुकवत मागच्या बाजूच्या रस्त्याने मोड घेतली. नंतर गावाकडे आणि मग एका जुन्या टेकाडाजवळ. इथे कोण आहे, हे बाबा इथे का येतात, हा प्रश्न आमच्या मनात घुमत होता. बाबा एका जुन्या विटांच्या घरासमोर थांबले. घर अतिशय साधं, जवळच शेती, दुरून बैलांचा आवाज. ते घरात शिरले. ओंकार कुजबुजला, चला बघू. थोड्या वेळाने आम्ही दारापर्यंत गेलो आणि आतून येणार आवाज ऐकले. बाबांचा आवाज, काका, तुमची औषधं आणली आहेत, इंजेक्शन पण घेऊन आलोय. कुणीतरी वृद्ध व्यक्ती खोकत म्हणत होते, शरद, तू इतक्या वर्षापासून येतोस, तुला कंटाळा नाही येत. बाबांचं उत्तर, कंटाळा नाही काका, ऋण फेडतोय. ऋण? कोणतं ऋण. आम्ही हादरलो. वाट पाहत आम्ही बाहेर उभे होतो. थोड्या वेळाने बाबा बाहेर आले आणि आम्हाला पाहून थबकले. तुम्ही इथे, मला फॉलो केलंत. आईचा फोन आला. ती रडत होती. कौटुंबिक विचार सुरू असताना बाबा शांतपणे म्हणाले, चला आत या, आता वेळ आली आहे तुम्हाला सत्य सांगायची. आम्ही आत गेलो. पलंगावर पडलेले एक वृद्ध व्यक्ती, विजयसिंह काका. डोळ्यात खूप प्रेम, पण शरीराने अतिशय अशक्त. बाबांनी शांत आवाजात सांगायला सुरुवात केली, तुम्हाला आठवत नाही, पण मयूर 5 वर्षांचा होता तेव्हा एक भयानक अपघात झाला होता. माझ्या मनात धडकी भरली. बाबा म्हणाले, मी ऑफिसला निघालो होतो आणि तू रस्त्यावर खेळत होतास. गाडी सटकून तुझ्याकडे येत होती आणि मी दूर होतो तेव्हा विजय काकांनी धावत येऊन तुला बाजूला ढकललं. तुझा जीव वाचला. मी थक्क. बाबांनी पुढे सांगितलं, पण त्या ढकलण्यामध्ये काकांच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली. त्यांची हाडं तडकली. आयुष्यभराच्या कष्टाची शेती बंद पडली. सगळं नुकसान झालं. काकांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा मी म्हटलं, काका, तुमची मदत करतो, तुम्ही आमच्यासोबत या. पण त्यांनी नाही म्हटलं. ते म्हणाले, शरद,
मी एक काम केलं आहे. वाचवायला माणूस वाचवतो. पण तू मला एक वचन दे. माझ्या शेवटपर्यंत मला सोडून जाणार नाहीस." त्या दिवसापासून बाबा दर रविवारी, दर संध्याकाळी, दर पावसात, दर उन्हात त्यांच्या उपचारासाठी, औषधासाठी, अन्नासाठी, सांभाळासाठी जात होते. कुणालाही सांगितलं नाही. कोणताही गाजावाजा नाही. कुणाकडून मान नाही, कौतुक नाही. फक्त एक गुप्त वचन. मी आणि ओंकार स्तब्ध. नेहा रडत होती. बाबा कुठे जातात याबद्दल आम्ही गैरसमज करत बसलो. आईने राग केला, कारण तिला वाटलं ते घरापासून दूर जात आहेत. आम्ही विचार केला की ते काहीतरी लपवत आहेत. पण ते फक्त एक जीव वाचवणाऱ्या माणसाचं ऋण फेडत होते. काका म्हणाले, "मी त्यांना सांगितलं होतं की कुणालाही सांगायचं नाही. लोक मत्तीत ओझं शोधतात, पण हा माणूस 22 वर्ष माझ्या मागे उभा आहे." बाबा फक्त हसले. त्यांच्या डोळ्यात कोणताच गर्व नव्हता, फक्त कृतज्ञता. त्या दिवसानंतर घरात कुणीही बाबांना प्रश्न विचारला नाही. आईने काकांना भेटून त्यांना मिठी मारली. नेहाने त्यांच्या औषधांची जबाबदारी घेतली. ओंकारने त्यांच्या शेताच्या कागदपत्रांवर मदत केली. आमच्या शंकेमुळे तुटलेला विश्वास या सत्यामुळे दुप्पट मजबूत झाला. काही महिन्यांनी विजय काका शांतपणे गेले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, "शरद, मी तुला वचन घेऊन बांधून ठेवले, पण तू ते मनापासून निभावलं. तू चांगला माणूस नाही, तू माणुसकीचं खरं रूप आहेस." बाबांनी फक्त त्यांचा हात हातात घेतला. अश्रू वाहू लागले. काका गेल्यावर आम्ही त्यांचं अंतिम संस्कार करताना जाणवलं, कुटुंब फक्त रक्तानं बनत नाही. कधीकधी एक चांगलं कामही आयुष्यभराचं नातं बनवतं. आजही बाबा त्या जुन्या विटांच्या घराजवळ जातात. काकांच्या जागेवर लावलेल्या छोट्या देवळात दिवा लावायला. ते म्हणतात, ज्यांनी आपल्या कुटुंबातील एखादा जीव वाचवला, ते नुसते ओळखीचे नसतात, ते आपल्याच कुटुंबाचा भाग बनतात. आणि मला त्या दिवशी पहिल्यांदा बाबांचा अभिमान वाटला. गुपित सांगितलं नव्हतं म्हणून नाही, तर सांगण्याजोगं गुपित कधी गरजेचं वाटलं नाही म्हणून. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.